नेतृत्व जन्माला येत नाही, ते संघर्षातून आणि कर्तृत्वातून घडतं. कोल्हापूरच्या मातीतला एक असाच प्रवास जो शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचा अध्यक्ष म्हणून सुरू झाला आणि आज राज्याच्या राजकारणातील एक विजनरी लीडर म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे आमदार सतेज बंटी पाटील. 2004ची निवडणूक. वयाच्या तिशीतच कोल्हापूरच्या जनतेने त्यांना 42,000च्या प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठवलं. ही तर फक्त सुरुवात होती. 2009 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी आपली पकड मजबूत केली. 2010 मध्ये राज्याचे गृह, अन्न व औषध प्रशासन आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. तरुणांच्या आरोग्यासाठी गुटखाबंदी करण्याचे ऐतिहासिक धाडस त्यांनी दाखवलं. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीत आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी थेट स्कॉटलंड यार्ड पोलिसांची भेट घेतली. तिथल्या बेस्ट प्रॅक्टिसेस समजून घेतल्या आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलात सुधारणांचा पाया रचला. गृहराज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पोलिसांसाठी नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेतला. ही घरकुले आता पूर्ण झाली आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना कोरोना काळात त्यांनी न थकता अहोरात्र काम केले. गेले अनेक वर्ष थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं ही शहरवासियांची इच्छा होती आणि म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये मी जाहीर केलं होतं की या शहरामध्ये थेट पाईपलाईनद्वारे पाणी आलं नाही तर मी आमदारकी लढवणार नाही, या पद्धतीचा निर्णय मी घेतला होता. आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की गेल्या 1 महिन्यापूर्वी